हॅलो गायज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज आपल्याला जायचं होतं इन्स्टामार्टमध्ये शॉपिंग करायला आणि झुडिओमध्ये शॉपिंग करायला. तर ब्लॉग मस्त आहे, इंटरेस्टिंग ब्लॉग आहे. ब्लॉग असा पूर्णपणे बघा. सकाळ सकाळ आपण मस्तपैकी उरकलेलं होतं, गाडी वगैरे काढली, मम्मी पण उरकत होती. ऊन तर खूप लागत होतं, त्यामुळे मी जॅकेट पण घातलं होतं. म्हटलं जॅकेट घालून बाहेर पडू, नाही तर आपण आधीच काळं आहे, अजून काळं पडेल. मग निघालो. पहिलं तर गेलो आपण इन्स्टामार्टमध्ये. इन्स्टामार्टमध्ये आपल्याला थंडाईचं सामान घ्यायचं होतं, कारण आता उन्हाळा लागलेला आहे. त्यामुळे रोज थंडाई आणि जिम तर केलीच पाहिजे. जिमची पण व्हिडिओ मी लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचवन. पण आज थोडीशी घातलेली आहे मी जिमची व्हिडिओ. पूर्णपणे ब्लॉग बघा. मम्मीला म्हणलं बास्केट घेऊ, कारण की आपल्याला मटेरियल आज थोडंच घ्यायचं. इकडे लावलेलं होतं काजू बदाम वगैरे. पण काजू बदाम आम्हाला लवकर सापडतच नव्हते बघा. मुसलीचे ओट्स वगैरे सगळं होतं इथं, प्रोटीन नाही का. पण माझ्याकडे हाय भावांनो, मी त्या दिवशीच एक मुसलीचं ओट्स घेतलं होतं. मग आपल्याला शोधायचं होतं धन वगैरे, ते थंडाईचं सगळं सामान आपल्याला शोधायचं होतं. मग मम्मी म्हणली हो इथं बदाम आहेत. मम्मीला म्हणलं घे, जेवढे पाहिजे तेवढे बदाम आपल्याला घे, कारण आपण काही रोज रोज इन्स्टामार्टमध्ये येणार नाहीये. मम्मीने घेतले बदाम. म्हणलं जरा सगळ्याची जरा व्हिडिओ घेऊ. आज जरा इथं गर्दी बी नव्हती एवढी, एवढी लोक बी नव्हती. मग पटकन आपलं बिलिंग सुद्धा झालं. खजूर वगैरे सगळं घेतलं होतं. आपण पटपट सगळं बिलिंग करून घेतलं. मम्मी त्यांना एक एक वस्तू त्यांच्या हाताखाली देत होती. आणि आज एवढी गर्दी पण नव्हती, त्यामुळं आपलं पटकन असं झालं. कोणच नव्हतं. उन्हातान्हाचं कोणच फिरत नाही आमच्याशिवाय, कारण की आम्हाला लय चळ आहे ना उन्हातान्हाचं फिरायला. जाऊ दे आता काय, उन्हातान्हाचं तर फिरलंच पाहिजे, आहे का नाही. बघा शॉपिंग वगैरे झाली. मम्मी म्हणली घ्यायचं माझं पण व्हिडिओ. चाललो होतो आता झुडिओमध्ये. सगळ्यात पण झुडिओमध्ये जायच्या आधी आपल्याला इस्त्रीचे कपडे द्यायची होती. म्हणून मम्मीला म्हणलं जाता आता आपण इस्त्रीचे कपडे घेऊ. तर झालं असतं की इस्त्रीच्या दुकानापाशी गेलो, पण आपल्या इथलं इस्त्रीचं दुकानच बंद होतं. मम्मीला म्हणलं देऊ आता, नंतर आपण कपडे. बघा बंद होतं. त्यांना विचारलं आम्ही, तर ते म्हणले की उघडण 3-4 वाजता. पण जाऊ दे म्हणलं. आपण चाललो भुगावच्या झुडिओमध्ये. रोडला पण आज उन्हातान्हाची एवढी काहीच गर्दी नव्हती. आपणच फक्त चाललेलो होतो, म्हणजे टू व्हीलर तरी, कारण जास्त करून सगळ्या फोर व्हीलर्स होत्या. उन्हातान्हाचं कोण एवढं फिरतच नाही. हे बघा आपल्या मुळशीमध्ये बघा काय ओपनिंग चालू आहे, डीमार्ट. आपल्या इकडच्या लोकांना खाली कात्रजला वगैरे जायला लागायचं, पण आता डीमार्ट आपल्या जवळ झालेलं आहे. तर बघू कधी चालू होतंय. याच्यावर पण मी एखादा ब्लॉग करेनच, तुमच्यापर्यंत येईनच. पोचलो आपण आपल्या झुडिओमध्ये. मम्मी पण होती. हे बघा आपल्याला जरा शॉपिंग करायची होती. डायरेक्ट घुसला आतमध्ये. व्हिडिओ काढताना सगळे लोक तोंडाकडे बघायला लागले. मग आपण डायरेक्ट गेलो आतमध्ये. आतमध्ये गेल्यानंतर मग मी घेतला माझा पहिला व्ह्यू. आज झुडिओमध्ये पण एवढी गर्दी नव्हती. पटपट मम्मीला म्हणलं पटपट शॉपिंग कर, कारण ऊन पण लय होतं बाहेर, एकदम मजबूत ऊन होतं. पण आतमध्ये झुडिओमध्ये आल्यावर जरा एसी बीसी होता. मग मम्मीला म्हणलो इथं जरा थांबू वाटतं. मम्मी म्हणली हा आपल्याला काही इथं राहायचं नाही आज. वरती आलो, म्हणलं वरची पण जरा एक व्हिडिओ घ्यावा. टी शर्ट वगैरे, लिफ्ट वगैरे. लिफ्टने तर आलोच नाही, म्हणलं लिफ्टमध्ये जर अडकलो तर 4 तास मला इथं बसायला लागेल. परत अजून मम्मी ओरडत. हे बघा जीन्स वगैरे होत्या, पण माझ्या मापाच्या नव्हत्या. ती एक जीन्स एवढी होती की मी त्यात बसन अख्खा. हे बघा पूर्ण कपडे होते इथं. मला एक पण आवडली नाही. मम्मीला म्हणलं घे मग तुला शॉपिंग कर म्हणलं. हा शर्ट फक्त आवडला मला, हा वाला. पण हा डबल एक्सेल होता, माझ्या मापाचा नव्हता. मम्मीला म्हणलं घेऊ का, तर मम्मी म्हणली नको घेऊ. जुडिओमधले कपडे म्हणजे एवढे मला तर नाही आवडत. म्हणजे नाही का, शूज वगैरे चांगले असतात. शूजची पण व्हिडिओ घेतलेली आहे बघा. जाऊ चला शूजकडे जाऊ आपण. शूजची पण मी व्हिडिओ घेतलेली आहे. शूजची व्हिडिओ घेता घेता हे बघा मला काय म्हणले. म्हणजे तू काही ब्लॉगर वगैरे आहे का, म्हणलं हा. तसं काही वेळेस परमिशन देत नाही काही काही. त्यांना मी आधीच परमिशन घेतली. शॉपिंग तर झाली, बिलिंग वगैरे केली. मम्मीला म्हणलं आता चला घरी जाऊ. जरा आभाळ आलेलं होतं, बाहेर आलो तर डायरेक्ट आभाळ आलेलं होतं. एवढं पण नव्हतं आता ऊन लागत. मी तरी काळात दिसत होतो. जाऊ दे आता काय, चालायचं तेवढंच. आपली काढली गाडी. मग कुठला पण अँगलने मी काळात दिसत होतो. आता आयफोन घ्यायचा आहे आपल्याला. आयफोन मध्ये दिसन जरा गोरा. घाटामध्ये आल्यावर बघा हे मंदिर तर तुम्हाला माहितीच असेल. असं मस्त असं वातावरण झालं की मम्मीला म्हणलं थांब, मी गाडी चालवता चालवता डायरेक्ट व्ह्यू घेतो. अख्खं पिरंगुड गाव इथून दिसत होतं, अख्खं पिरंगुड गाव.
डोंगर वगैरे लय मस्त दिसत होतं. एकच नंबर दिसत होतं. आणि हा बघा हाच तो पॉईंट तो रीलला वगैरे व्हायरल होतो ना, तोच हा पॉईंट आहे. खूप पब्लिक येतं इथं खूप. त्यानंतर आपण गेलो मग डायरेक्ट बँकमध्ये. बँकमध्ये होतं काम. बँकेचं काम झालं, आलो घरी. घरी आल्यावर हा बघा कसला झोपला होता. आणि ह्याची झोप मोड केली तर हा रागाने बघा कसा बघत होता. जाऊ दे म्हणलं चावायचं वेवाचा. तर तुम्ही म्हणत असताना हा जिमची बॅग बिग घेऊन आज कसा काय चाललाय? तर आज आपण आलो होतो जिमची बॅग वगैरे घेऊन डायरेक्ट जिमला. थेट डायरेक्ट जिमला आलो होतो आपण. तर आपल्याला सरांनी पण लयच फोन केलते. तर चला तुम्हाला आपली जिम अशी समोरून दाखवतो. आपल्याला आतमध्ये तर जायचंच आहे. समोरून पण एकदा आपला व्ह्यू बघा, हे बघा कसा आहे व्ह्यू. एकदम टॉपला होती, डायरेक्ट टॉपला जिम होती आपली, डायरेक्ट टॉपला. पण ते जरा जायचा रोड मागून आता. गाडी वगैरे पार्किंग केली. लयच गर्दी होती आज जिमला. खालनच दिसत होतं मला. कारण की गाड्या बघा किती लागल्या होत्या. सगळे जिम मधल्या गाड्या होत्या सगळ्या. आज भरपूर पब्लिक आलता आणि आज आपला पहिला दिवस. पेपर झाल्यानंतरचा आपला पहिला दिवस. 12वीचे पेपर जेव्हा संपले ना, त्यानंतरचा आपलं जिम मध्ये जायचा आज पहिला दिवस. पायऱ्या तर लय होत्या. लय म्हणजे लय. बघा जिमची बॅग वगैरे. जुनीच बॅग आहे म्हणजे. नवीन घेऊ आपण बॅग, काही विषय नाही एवढा. झोपेतून उठून आलो होतो डायरेक्ट जिमला. आजचं जिमचं वातावरण बघा. सगळे ज्याचा त्याचा व्यायाम करत होते हे बघा. सगळी. म्हणलं आपण पण जरा आज व्यायाम जरा मनावर घ्यावा. सर पण होते. सनसेटचा व्ह्यू बघा आजचा. मस्त असं वातावरण झालं, मस्त असं जिम मध्ये वाटत होतं. पक्षी वगैरे मस्त बाहेर फिरत होते. ट्रॅफिक पण तेवढंच लागलं होतं. फिरंगुट म्हणल्यावर ट्रॅफिक तर येतात. तर गाईज आपल्या व्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटू आपण लवकरच नवीन अशा व्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.